16 मे साधनाची जोपासना. देह हा परमार्थाचे साधन समजून वागणे. संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे. तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे म्हणजे विषय देणे हे नव्हे. चंपूताईंनी त्यांच्या अंगात येत होते म्हणून नाम घेतले, तसे नसते तर घेतलेही नसते. हा तिच्यावर त्या भूताचा उपकारच नाही का? जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तेथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे. ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्या रात्रीच्या पहाऱ्याकरिता उपयोगी पडतो, पण तो कितीही चांगला आणि उपयोगी असला तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतील खोबऱ्याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी त्याप्रमाणे देहाला मानावे. देह हा परमार्थाकरिता साधन आहे, पण मनुष्य हा देहच मी आहे असे मानून व्यवहार करतो. वास्तविक आपण देहसंधानापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार तर काय माझा जीव असेही म्हणतो, पण वागतो मात्र मी तोच आहे असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत, पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी दुसऱ्यावर प्रेम करायला लागावे. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून आपले देहावरचे प्रेम कमी होण्यास, देहबुद्धी कमी होण्यास सगुण मूर्तीचे, सद्गुरूंचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल तसतसे आपण स्वतःला विसरून जातो व आपण देहाच्या पलीकडे गेलो म्हणजे सद्गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययास येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्गुरूची खरी ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो. मी देह म्हणावे या पलीकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही. प्रपंचात संकटे येतात तरी पण तो सोडावासा वाटत नाही. याहून भगवंताची माया ती कोणती? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ देवाला जाण्याचा व जप करण्याचा नेम केला म्हणजे थोडे थोडे ममत्व कमी होते. देवाच्या सहवासाने आपण देवाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमात्म्याचे होऊ. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. रोज थोडे पण अगदी मनापासून आणि मोबदल्याची अपेक्षा न करता नाम घ्यावे. ते फार फार काम करील. जय श्रीराम.